बघा मित्रांनो, सराव संच 3.1 यामधील उदाहरण पहिले बघूया। आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी चा कोन एसीडी हा बाह्य कोन आहे। आकृती दिलेली आहे, त्रिकोण एबीसी चा एसीडी हा बाह्य कोन आहे। कोन बी चे माप दिलेले आपल्याला 40 अंश आणि कोन ए चे माप दिलेले 70। हा ए जो आहे हा 70 अंशाचा आहे। तर माप कोन एसीडी काढा। एसीडी म्हणजे या कोनाचे माप तुम्हाला इथं काढायचे आहे। या अगोदर आपण दुरस्थ अंतर त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय अभ्यासलेले आहेत। तर बघूया, बघा आपण लिहू शकतो की दुरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे की दुरस्थ अंतर कोनाचे प्रमेय काय की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप कोन एसीडी हा बाह्य कोन आहे आणि या बाह्य कोनाचे माप जे त्रिकोणाचे दुरस्थ अंतरकोन असतात म्हणजेच ए आणि बी हे दुरस्थ अंतरकोन आहेत, यांच्या बेरजे एवढे असते। तर आपण या प्रमेयानुसार लिहू शकतो की कोन बाह्य कोनाचे माप कोन एसीडी बरोबर या बाह्य कोनाचे माप दुरस्थ अंतरकोन ए अधिक दुरस्थ अंतरकोन बी यांच्या बेरजे एवढे असेल। तर ए आणि बी यांचं आपल्याला माप इथं दिलेले आहे। इथं आपण असं पण लिहू शकतो माप कोन। माप कोन म्हणजेच काय, त्या कोनाचे माप। आता एसीडी माप कोन एसीडी बरोबर ए चं माप किती दिलेलं आहे 70 अंश आणि बी चं माप किती दिलेलं आहे 40 अंश। आता पुढची स्टेप काय होईल, यांची बेरीज होईल। माप कोन एसीडी बरोबर 70 आणि 40 किती होईल 110 अंश। लक्षात आलं तुम्हाला? कोन एसीडी चे माप आपण हे दुरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयानुसार येथे काढलेले आहेत। बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे की त्रिकोण पीक्यूआर मध्ये, त्रिकोण आहे पीक्यूआर नाव आहे आणि ह्या पीक्यूआर मध्ये कोन पी चं माप दिलेलं 70 अंश, क्यू चं माप दिलेलं 65 अंश। तर कोन आर चे माप काढा। त्रिकोणाला 3 कोन असतात, 3 पैकी 2 कोनाचे माप तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि उरलेल्या तिसऱ्या कोनाचं माप तुम्हाला काढायचं आहे। मापांची बेरीज किती असते 180 अंश असते बरोबर। म्हणून आपण लिहू शकतो की कोन पी अधिक कोन क्यू अधिक कोन आर बरोबर किती 180 अंश बरोबर। पी आणि क्यू चं माप आपल्याला दिलेलं आहे, यावरून आपण आर चं माप येत काढू शकतो। पी चं माप किती दिलेलं आहे 70 अंश बघा, 70 अंश अधिक 65 अंश अधिक कोन आर बरोबर 180 अंश। या दोघांची बेरीज किती येते हे बघा, ही 5 आणि 7 आणि 6 13 135 अंश अधिक कोन आर बरोबर 180 अंश। आता इथे घेतोय बघा पुढं कोन आर बरोबर, हे बघा इथं कोन आर तसाच ठेवू, 135 आपण पलीकडच्या साईडला पाठवून देऊ। कोन आर आपण इकडे तसंच ठेवला आणि हे 135 पलीकडच्या साईडला जर पाठवलंय तर ते इकडे अधिक आहे तिकडे वजा होणार आहे। ह्या अगोदरचे 180 वजा 135 अंश। कोन आर बरोबर 180 मधून 135 गेले तर 45 शिल्लक राहतात, म्हणून कोन आर चे माप किती आले 45 अंश। म्हणून त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाचा बेरजेचा गुणधर्म वापरून आपण इथं 2 कोन दिले असतात, तिसरा कोन काढू शकतो। त्या पद्धतीने कोन आर चे माप आलेले 45 अंश। उदाहरण तिसरं आपल्याला दिलेलं आहे बघा की त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश x वजा 20 अंश x वजा 40 अंश असतील
तर प्रत्येक कोणाचे माप काढा. इथं तुम्हाला थोडं समीकरणाच्या स्वरूपात इथं माप दिलेली आहेत आणि तुम्हाला इथं प्रत्येक कोणाचं माप किती असेल हे काढायचं आहे. तर बघा असा प्रश्न दिला तर आपण तीन कोणांच्या बेरजेचा गुणधर्म वापरून हे उदाहरण सोडवू शकतो. बघा आपल्याला इथं लिहायचं आहे की त्रिकोणात तीन कोणांची मापे, तीन कोणांची मापे x अंश x वजा 20 अंश x वजा 40 अंश दिली आहे. आता तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते आपल्याला माहित आहे. बघा त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ठीक आहे. मग ह्या तिघांची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे आपलं 180 अंश. तर आपण बेरीज करूया. म्हणून x अधिक x वजा 20 अधिक x वजा 40 हे अंश मध्ये बरोबर 180 अंश. तर यांची बेरीज करून आपण x ची किंमत काढू शकतो आणि x ची किंमत काढली की आपण उरलेल्या दोन कोणांच्या मापाची बेरीज काढू शकतो. बघा हे वजा 20 आणि हे वजा 40 आपण पलीकडच्या साईडला पाठवून देऊ. इथं राहील शिल्लक x अधिक x अधिक x बरोबर 180. हे वजा 20 तिकडे गेल्यावर अधिक 20 होईल. हे वजा 40 तिकडे गेल्यावर अधिक 40 होईल. तर बघा x x x यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतात 3x बरोबर 180 20 200 आणि 200 आणि अधिक 40 म्हणजे किती झाले 240. आता इकडे येतोय बघा हे तीन जे हे तीन x ला गुणिले हे बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर भागिले जाणार आहे. म्हणून आपण लिहू शकतो x इथं हे तीन निघून गेले पलीकडच्या साईडला, इकडे शिल्लक राहिला x बरोबर त्या अगोदरचे 240 आणि हे तीन इथले गुणिले होते इकडे गेले ते भागिले. तर x बरोबर 3 ने जर याला भागितलं तर 3 8 24 आणि हा शून्य तसाच तसा. तर x ची किंमत किती आली आपली 80 आलेली आहे. मग ह्या x वरून आपण उरलेल्या दोन कोणांची मापाची बेरीज काढू शकतो. मग पहिल्या कोणाचं माप आलं 80. दुसरा कोण किती आपला x वजा 20 आहे. म्हणून x ची किंमत 80 वजा 20 बरोबर किती येईल 60 अंश. आणि तिसरा कोण बघा तिसरा कोण काय दिलेला आपल्याला x वजा 40 दिलेला आहे. म्हणजेच काय x ची किंमत किती आली 80 वजा 40 म्हणून तिसरा कोण किती येईल आपल्याला 40 अंश. बघा म्हणून त्या त्रिकोणाचे कोण कसे आहे 80 अंश 60 अंश आणि 40 अंश आहे. लक्षात आलं सर्वांना. x ची किंमत आपण 80 काढली, यावरून उरलेले दोन कोणाचं माप काढलं. म्हणून आपण ते तीन कोण कोणते 80 अंश 60 अंश आणि 40 अंश आहे असे म्हणू शकतो किंवा असे दाखवता येते. बघा तिसरा प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडवलेला आहे. बघा मित्रांनो उदाहरण 4 आपल्याला दिलेले आहे की त्रिकोणाच्या तीन कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा. आपल्याला इथं पटीत माप दिलेले एक सर्वात लहान कोण आहे आणि एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आणि एक राहिलेला कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. तर ह्या तिन्ही कोणाची माप आपल्याला इथं काढायचे आहेत. अर्थात आपल्याला तीन कोणांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म इथं अभ्यासायचा आहे. तर बघूया कसं काढता येईल. तर बघा समजा सर्वात लहान कोण
काय करायचंय, एक्स मानू. सर्वात लहान कोण कोणता आहे, एक्स मानू. म्हणजेच काय, पहिला कोण काय राहील आपला, एक्स आहे. आता पहिल्या अटीनुसार दुसरा कोण बघा, दुसरा कोण अटीनुसार काय सांगितलेलं आहे की दुसरा कोण कोणता आहे आपला, एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. दुसरा कोण किती असणार आहे, की लहान कोणाच्या दुप्पट, म्हणजे काय असणार आहे, 2x आहे. व तिसरा कोण अटीनुसार अट काय दिलेली आपल्याला तिसऱ्या कोणाची, समजा दुसरा कोण म्हणजेच काय, लहान कोण पहिला म्हटला, हा एक कोण सांगितला, हा दुसरा म्हटला, आणि हा जो राहिलेला शिल्लक कोण हा म्हणजे तिसरा कोण. तिसऱ्या कोणाची अट काय दिलेली आहे, की दुसरा कोण जो आहे हा सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. मग सर्वात लहान कोण एक्स आहे, याच्यात तो तिप्पट आहे, म्हणजे काय असणार आहे, तो 3x असणार आहे. तर आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आपण एक कोण घेतलेला एक्स, पहिल्या अटीनुसार दुसरा कोण काढला, दुसऱ्या अटीनुसार तिसरा कोण काढला. इथं कन्फ्युज होऊ नका, दुसरा म्हणजे हा तिसरा कोण आहे. आपण लहान कोणाला एक्स मानलं, पहिली अट दिली होती त्यानुसार दुसरा कोण 2x आले, दुसरी अट दिली होती त्यानुसार तिसरा कोण आपला 3x आलेला आहे. एकाला x मानलं, अटीनुसार 2x, दुसऱ्या अटीनुसार 3x. आपण अशी 3 कोणांची मापे इथं काढलेली आहेत. आणि ह्या तिघांची बेरीज, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. याचा उपयोग करून आपण ह्या x ची किंमत इथं काढू शकतो. बघा, आपण 3 कोणाची बेरीज करू. म्हणून x अधिक पहिला कोण, दुसरा कोण 2x अधिक तिसरा कोण 3x बरोबर 1 2 3. 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश. मग आता यांची जर बेरीज केली आपण तर बघा, 1x आणि 2x किती झाले, 3x. 3x आणि 3x किती झाले, 6x. 6x बरोबर 180 अंश. x इथंच ठेवू, 6 ला तिकडे पाठवू, 180. x ला 6 गुणिले इकडं भागिले होईल. बघा, x बरोबर 6 sin 3 18 आणि हा शून्य तसाच राहील. x ची किंमत किती आली, 30. म्हणून दुसरा कोण किती आपला, पहिला कोण, हे बघा पहिला कोण बरोबर किती आहे, x बरोबर x ची किंमत आली 30 अंश. दुसरा कोण बरोबर किती आहे आपला, दुसरा कोण 2x बरोबर 2 गुणिला 30 बरोबर किती येईल, 60 अंश. आता बघा, तिसरा कोण किती आहे, 3x म्हणजेच काय, 3 गुणिला 30 बरोबर x ची किंमत किती आली, 30. 3 त्रिक 9 म्हणजे किती झालं, 90 अंश. म्हणून ते कोण कोणते आहे, 30 60 आणि 90 किंवा कॉमा देऊ शकता तुम्ही इथं. 30 अंश 60 अंश 90 अंश आहे. बघा, x म्हणून दुसरा कोण आणि तिसरा कोण काढू शकतो आपण. 3 कोणांची बेरीज 180. यावरून x ची किंमत आली 30. x म्हणजे सर्वात लहान कोण. दुसरा कोण जो होता की लहान कोणाच्या दुप्पट होता, म्हणजे 30 च्या दुप्पट 60. आणि तिसरा कोण जो होता तो तिप्पट होता, म्हणजे 30 ची तिप्पट 90. म्हणून ते 3 कोण कोणते आहे, 30 60 90 असे ते त्या त्रिकोणाचे 3 कोण आहेत.